हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण दिवाळी फराळ रेसिपीमध्ये अनारसे तयार केलेले आहेत। अशा पद्धतीने तयार केलेली अनारसे जाळीदार तर होतात, खुसखुशीतही होतात। अनारसे तयार करण्यासाठी आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे। तर या ठिकाणी मी रेशनचे जुने तांदूळ अनारसे तयार करण्यासाठी घेतलेले आहेत। अनारसे तयार करण्यासाठी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ आता आपण निवडून घ्यायचे आहेत। तांदूळ निवडून झाल्यानंतर ते धुवून असे एका डब्यामध्ये तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये 4 ग्लास पाणी आपण या तांदळामध्ये घातलेले आहे। तांदूळ निवडून धुवून 4 दिवस भिजवायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण तांदूळ धुवून भिजवायचे आहेत। तर तांदूळ आपण झाकून ठेवून आता दुसऱ्या दिवशी आपण तांदळातील पाणी आहे ते बदलून घेणार आहे। तर हे पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहे आणि तांदळामध्ये आता दुसरे पाणी आहे ते आपण घेतलेले आहे। तर आपण झाकण ठेवून असे 4 दिवस आपण भिजवून घेतलेले आहे आणि 5व्या दिवशी तांदळातील पाणी काढून तांदूळ नितळून घेतलेला आहे आणि कॉटनच्या कपड्यावर तांदूळ आपण सुकत ठेवलेला होता। फॅनच्या खाली किंवा उन्हामध्ये तांदूळ आपल्याला सुकवायचा नाही। तर असाच नुसता कॉटनच्या कपड्यावर तांदूळ आपल्याला 3-4 तास सुकत ठेवायचे आहेत। तांदूळ सुकल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। बारीक करून घेतलेले तांदूळ आता आपण चाळणीने चाळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचे पीठ तयार करायचे आहे। अनारसे तयार करण्यासाठी आपण गूळ किसून घेणार आहे। तांदूळ आपण चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे आणि आता आपण यामध्ये किसलेला गूळ घालत आहे। तांदूळ चाळताना बारीक राहिलेला रवा आहे तो आपण घेतलेला नाही। तांदूळ आपण धुवून भिजवून सुकल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये ओलसरपणा आहे। गूळ खिसून पिठामध्ये एकत्र करून घेत आहे। पीठ आणि गुळाचा एकत्र गोळा मळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। यामध्ये आपण पाणी घालायचे नाही। पाणी न घालता आपण पीठ आहे ते अशा पद्धतीने मळून घेतलेले आहे। पीठ मळून अशा पद्धतीने पिठाचे गोळे 3 बनवून घेतलेले आहेत। ते आता आपण एका डब्यामध्ये ठेवलेले आहेत। 5 दिवस पीठ डब्यामध्ये मी झाकून ठेवले होते आणि आता 6व्या दिवशी पीठ मळण्यासाठी घेतलेले आहे। डब्यातील पीठ आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। 5 दिवस पीठ डब्यामध्ये ठेवल्यामुळे पीठ चांगले घट्ट तयार झालेले आहे। ते आता आपण परत मळून मौसूद तयार करून घ्यायचे आहे। तर दोन्ही हातांनी पीठ आहे ते आपल्याला चांगले एकत्र करून चांगले मळून घ्यायचे आहे। पीठ मळण्यासाठी आपण 2-3 चमचे पाणी किंवा दूध घेऊ शकतो। तर या ठिकाणी मी 2-3 चमचे पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेले आहे आणि पिठाचा एक गोळा तयार करून पीठ आहे ते चांगले मौसूद मळून घेत आहे। 4 चमचे तूप घेऊन पीठ मळून घेत आहे। अनारसे तयार करण्यासाठी पीठ आपल्याला चांगले तयार करून घ्यायचे आहे। तर पीठ थोडे मळून घेतल्यानंतर आता मी खलबत्त्यामधील जो दगड असतो तो दगड घेऊन किंवा वरवंट्याने पीठ आपल्याला चांगले कुटून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने पीठ आपल्याला चांगले मळून आणि कुटून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने पीठ आपल्याला चांगले मौसूद तयार करून घ्यायचे आहे। गरज असेल तर पीठ मळताना आपल्याला 3-4 चमचे पाणी किंवा दूध मिक्स करून पीठ आहे ते चांगले मळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने पीठ आहे ते मी मळून घेतलेले आहे। तयार करून घेतलेल्या पिठाचे आता आपण गोळे तयार करून घेत आहे। तर अशा पद्धतीने गोल आकार देऊन आपण तयार केलेल्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। अनारसे तयार करण्यासाठी आपल्याला खसखस लागणार आहे। तर एका पाट्यावरती आपण खसखस पसरवून घेतलेली आहे आणि आता एक गोळा घेऊन आपण त्याच्यावरती ठेवून असे 2 बोटाने दोन्ही बोटाला आपण तूप लावून घेतलेले आहे। खसखसवरती आपल्याला असे गोल फिरवून दोन्ही बोटांनी अनारसे आहेत ते तयार करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण गोल फिरवून अनारसे तयार करून घ्यायचे आहेत। अनारसे तळण्यासाठी आपण तेल किंवा तूप दोन्हीपैकी एक काही वापरू शकतो। तेल आपल्याला मध्यम आचेवर चांगले गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम झाले आहे की नाही ते चेक करून घेतलेले आहे आणि आता तयार केलेले अनारस आपण त्यामध्ये तळण्यासाठी सोडत आहे। अनारसे तळताना खसखस लावलेली बाजू आहे ती वरती तेलामध्ये सोडायची आहे। वरती सोडलेली खसखसची बाजू आहे तिच्यावरती आपण असे झाऱ्याने थोडे थोडे तेल आहे ते सोडायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला अनारसे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। अनारसे तळत असताना आपल्याला तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला अनारसे चांगली तळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने झाऱ्याने थोडे थोडे अनारसवरती तेल सोडायचे आहे आणि अनारस आपल्याला सगळीकडून असे चांगला तळून घ्यायचा आहे। आणि तळून झाली की अनारस आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण अनारसे आहेत ती तळून घेणार आहे।
अनारस झाऱ्यावरती घेऊन जास्तीचे तेल आहे ते आपण आता असे काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने अनारस आपण तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण अनारस बनवून घेत आहे। खसखस आहे ते आपल्याला अशी सगळीकडे पसरवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक गोळा तयार करून घेतलेला आहे। त्यातील एक गोळा घेऊन 2 बोटाने पुरी बनवायची आहे। तर खसखसवरती गोळा घेऊन 2 बोटाने पुरी बनवायची आहे। तर अशा पद्धतीने गोल फिरवून आपल्याला अनारसे तयार करून घ्यायचे आहेत। खसखस लावलेली बाजू ते आपल्याला तेलामध्ये सोडताना वरती करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला अनारसे गरम तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत आणि तळत असताना असे झाऱ्याने आपल्याला थोडे थोडे गरम तेल अनारसवरती असे सोडायचे आहे आणि अनारस आपल्याला फिरवून तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तेल चांगले गरम करून मध्यम आचेवर अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने माझी आई अनारसे तयार करते आणि अशा पद्धतीने तयार केलेली अनारसे जाळीदार आणि खुसखुशीत तयार होतात। जास्तीचे तेल आहे ते आपल्याला असे झाऱ्यावरती घेऊन तळून घ्यायचे आहे। नंतर तर मी अनारसे लवकर तयार होण्यासाठी खसखस लावून गोळा घेऊन लाटण्याने पुरी बनवून घेतली आणि नंतर अनारसे तळून घेतली। तर अशा पद्धतीने आपण अनारसे तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच होत राहील। आणि अशा पद्धतीने अनारसे तयार करा, जाळीदार आणि खुसखुशीत अनारसे तयार होतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।